श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. त्यावेळी आपण खूप चिंता करत असतो, खूप काळजी करत असतो. अशा वेळी आपण कधीही घाबरायचे नसते. तर श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. एखादी वाईट गोष्ट घडली असताना आपण त्यावर काळजी करतो, परंतु काळजी हा त्यावरचा उपाय नसतो. तर काळजी हा एक प्रकारचा रोग असतो. काळजीने माणूस खचतो. तर त्या घडलेल्या घटनेवर आपल्याला योग्य उपाय काढायचा असतो. स्वामी भक्तांनो, आज आपण अशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं. स्वामी भक्तांनो, आपण आपले आयुष्य जगत असताना खूप उंचावरचे स्वप्न बघत असतो. म्हणजे आपण ज्या लेवलला आहे त्या लेवलपेक्षा जास्त उंचावरचे स्वप्न बघत असतो. परंतु काही असे लोक असतात की ते आपल्यापेक्षाही खालच्या लेवलला असतात आणि ते आपण जसे आयुष्य जगतो तशी स्वप्न बघत असतात. त्यामुळे आपण जसे आयुष्य जगतो त्यावर कधीही नाराज होऊ नये. त्याचप्रमाणे तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती ही माणसांनी नाही तर पैशाने बनतात. उशिरा का होईना, पण देव सगळ्यांचंच ऐकतो. परंतु देवावर तेवढा भरोसा ठेवला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी आपली दिशा बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट पहा. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल किंवा दत्त महाराजांचे भक्त असाल किंवा भगवान विष्णूंचे असाल, तुम्ही कोणाचेही भक्त जरी असले तरी आपण ज्या देवाला म्हणतो त्या देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव त्यांचे पण ऐकतो जे कधीच बोलून दाखवत नाही. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते देत नाहीत जे आपल्याला पाहिजे, परंतु देव आपल्याला ते देतात ते जे आपल्यासाठी चांगलं आहे. दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडांचा मार हा खावाच लागतो. देवाला जे पाहिजे असते तेच होते. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. स्वामी त्यांच्या आयुष्यात कार्यरत असताना त्यांनी चांगल्या लोकांना पण आपल्या भक्तांचं स्थान दिलं होतं आणि जे वाईट लोक होते त्यांनाही आपल्या भक्तांचं स्थान दिलं होतं. स्वामी नेहमी म्हणायचे की जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. नेहमी धीर धरा, कधी निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगात सगळ्यात मोठा लेखक आहे. शिक्षण हे कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार फक्त घरातूनच मिळतात. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी विचार करून करा, कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते. पैसा आणखी एक गोष्ट सांगतो, भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊन देणार नाही. त्यामुळे पैसा हा नेहमी जपून वापरावा. पैसा म्हणजेच लक्ष्मी माता असते. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात, जर तुम्ही आज मला वाचवलं तर मी उद्या तुम्हाला वाचवेल. आता आयुष्यामधील या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामुळे आपलं जीवन सुखी आणि आनंदी राहील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना खुश करणं. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. तिसरी गोष्ट भूतकाळात जगणं. आणि चौथी गोष्ट स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं. स्वामी भक्तांनो, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकही नाही. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शब्बासकी पाठीवरच मिळते. बऱ्याच वेळा मनात येतं की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येते की अजून तर
खूप लोकांना सिद्ध करायचे आहे. स्वतःचा आनंद कधीही दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. कधी-कधी असे प्रसंग येतात की त्या ठिकाणी फक्त खऱ्या व्यक्तीला खोटे समजले जाते, परंतु त्यावेळी काहीही घाबरायचे नसते, कारण विजय हा नेहमी सत्याचाच असतो. भरोसा नाही का माझ्यावर, असे बोलून कितीतरी लोक धोका देऊन जात असतात. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा, मृत्यूनंतर परके लोक पण रडून जातात. जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही, आणि दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असते की त्याला माहीत आहे की जग दुःख दूर करणार नाही, तर वाढवून ठेवणार आहे. स्वामी म्हणतात की जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे, आणि समजूतदारपणा नाही तर ध्येयाने वेडं बनवलं पाहिजे. हे कलियुग आहे, आणि या कलियुगात खूप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे लोक आहेत. आणि या कलियुगात आपल्याला ईश्वराची भक्ती करण्याची व ईश्वराचे चिंतन करण्याचे खूप गरज आहे. म्हणून कोणी काहीही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरी समुद्र ते आटवू शकत नाही. म्हणून चिंता करू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल चालू करा, आणि सगळ्यांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.